नमस्कार, मी आरीबाई प्रियंका. आपण जे नवीन चॅलेंज घेतलेलं आहे ते मिशोवरती 30 डेजमध्ये 500 ऑर्डर कंप्लीट करायचं घेतलेलं आहे. अच्छा, ठीक आहे. आज आपल्या चॅलेंजचं आहे डे 2. आज संडे असल्यामुळे डिलिव्हरी मॅन काही येणार नव्हता म्हणून ऑर्डर बघून घेतला. मला बऱ्याच जणांचे डीएम आले की जीएसटी लागतं का मिशोसाठी. तर जीएसटी लागत नाही. एक UIN नंबर असतो, त्याच्यावरती तुम्ही मिशोचं अकाउंट ओपन करू शकता. फक्त एवढंच आहे की हे प्रोडक्ट तुम्ही फक्त महाराष्ट्रात सेल करू शकता. महाराष्ट्राच्या बाहेर आपण हे प्रोडक्ट सेल करू शकत नाही. सो जे आपलं UIN नंबर आहे त्यासाठी आपल्याला जीएसटी पोर्टलवर जायचं आहे. त्यानंतर सर्व्हिसेस मध्ये जाऊन युजर सर्व्हिसेस नंतर जनरेट UID नंबर असेल. त्यानंतर आपल्याला ई-कॉमर्स ऑपरेटर्स आहेत त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती टाकायला येईल. त्याच्यानंतर जो आपला UIN नंबर आहे तो आपल्या ईमेल वरती आपल्याला भेटून जाईल. तू समझा? हाँ. नाही, तू समझा नाही. UIN नंबर आल्यानंतर तुम्हाला तुमचं जे मिशोचं अकाउंट आहे त्याच्यावरती यायचंय. तिथे मग बिकम अ सप्लायर आहे तिथे येऊन जो आपला नो विदाउट जीएसटी ऑप्शन आहे ते टिक करायचंय आणि पूर्ण डिटेल सबमिट करायची आहे आणि सोबतच आपलं जे UIN नंबर आहे ते टाकायचं आहे. नंतर मग तुमचं मिशोचं अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट करायची ते म्हणजे तुमचं कॅटलॉग अपडेट करायचं आहे. कॅटलॉग अपडेट केल्यानंतर तुम्हाला जशा पाहिजे तशा ऑर्डर यायला तुम्हाला स्टार्ट होतील. हा त्यांच्यासाठी खूप चांगला आहे जे घरातून बिझनेस करायचा विचार करतात. त्यांच्यासाठी हे स्मॉल बिझनेस म्हणून खूप चांगली गोष्ट आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. नंतर मग आज तर तो कलेक्शनला येणार नव्हता. सो म्हटलं की आपण ज्या ऑर्डर्स आपल्या आलेल्या आहेत त्या रेडी करून ठेवूया. मग आम्ही रेडी करायला सुरुवात केली. छोटे छोटे बॉल्स असतात ते आम्ही करून घेतो 20-20 ग्रामचे, जेणेकरून आम्हाला पॅकिंगला खूप इझी पडतं. रात्रीचे ऑलमोस्ट आम्हाला 1:45 वाजले होते. तर सो आम्ही जेवढं झालंय तेवढं आम्ही करून ठेवलं.